नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहे गावी शिमग्याला। आज आमच्या वाडीमध्ये येणार आहे पालखी। त्या पालखीसाठी मी देवीची ओटी घेतलेली आहे आणि आम्ही तिथे आता ह्या सगळ्या महिला, वाडीतील सर्व मंडळी, थोर मंडळी आपण सर्व त्या पालखी असणार, त्या पालखीमध्ये ओटी भरून देवीची पूजा करून त्याच्यानंतर आपलं भोजन आहे, म्हणजे महाप्रसाद आहे तिथे पालखी संगती ठेवलेला। त्या पालखीवर आम्ही ते महाप्रसाद मी जेवून येऊ, हे सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये आज दाखवणार आहे तुम्हाला। आणि आपण ते पुढे पाहूया, सगळं आपलं गावातलं, आमच्या गावातलं गाव कसं आहे ते दाखवेन। आणि त्या हे ना नारळ घेतलाय, फुलं घेतलेत, हा गजरा भेटला नाही मला, आणि तांदूळ, आपलं खण, आणि आपली छोटी चोळी साडी म्हणजे, आणि हे असं हळदी कुंकुम हे घेतलेलं आहे। आणि एक आरत पण आम्ही तयार केली की देवीला ती आरत असते, ती पण आम्ही घेतलेली आहे। चला आता आपण चला, हे आमचं गावचं घर आहे गाईज, आणि ही आमची कार। हे खोलायला लागेल, ते लावायला गुरं येतात। मी लावीन ते, चल तुम्ही लावा। हे एवढंच काढते हं? नाही जमणार। तर गाईज बघा, इथे आमचं जुनं घर होतं, हे जे तुम्ही दिसताय हे हे आता तुम्ही बघतायत ते आमचं हे जुनं घर इथे होतं, ह्या पहिल्या जुनं, आणि आता आम्ही वरती नवीन घर बांधलेलं आहे, झाली त्याला 10 वर्ष। आणि हे आमच्या नारळीनी बघा, नारळाची झाडं आमची कलमं पण आहेत, पण ती वरच्या साईडला आहेत। चला आता आम्ही जातो, ती पूजा स्टार्ट होईल। पप्पा हे घ्या, मी एवढं मिठाई घेऊन आली। पाणी कसलं? हे मला पियाला एकच बॉटल, जास्त नाही। तुमचं पाकिट ह्याच्यामध्ये आहे, पर्समध्ये। किती सुंदर वाटतं गावी आल्यावरती। हा, मस्त दिसतात सर्व। हाय बोला असं। माझी टोपी काळी माझी। चाललंय आपलं देवाच्या आशीर्वादाने। धनगरवाडी ही आज इथे आयोजित होणार आहे, आणि तिचं जेवण भोजन सगळं इथे बनवलेलं आहे, आणि ती इथे नाचणार आहे, आणि सगळे हे करून ओट्या भरून आपल्या गावात ती जेव्हा रोंबाट घालणार आहे, आणि रोमटासाठी आम्ही सगळे जाणार आहोत। हा सण आपली गावची पालखी इथे येणार आहे, आणि इथं नाचणार, सगळं ढोल ताशा सगळं वाजवणार, आणि फर्स्ट क्लास एकदम आनंदात करणार, मोठ्या भरणार, सगळं करणार। हा, तुम्ही काय बोलतायत बाबा? तेच आहे का, आणि काय, ही आपली गावची देवी आहे, अच्छा, पालखी इथे येणार आहे। हा, हा कार्यक्रम आपल्या इथे दरवर्षी असतो, त्या हिशोबाने करणार, नाचणार, खेळणार, पालखीच्या ओट्या भरणार, सर्व काय कार्यक्रम करणार, आणि जेवणार, खाणार। नमस्कार साहेब। नमस्कार। नमस्कार। काय सण म्हणजे तुम्हाला बोलायचं आहे सणाच्या विषयी? संबंधी साहेब आपल्याला माहिती द्या, आपली पारंपरिक कोकणातील आणि खास करून आपल्या देवीच्या कार्यक्रमासंबंधी आपण थोडी माहिती द्या, आणि हा कसा सण असतो आपला कोकणातला?
हा आपला होळी हा शिमगा पारंपरिक सण आहे. सर तुमची पहिली तुम्ही माहिती द्या, नाव तुमचं, तुम्ही पद आहे तुमचं सर्व जरा सांगा. ओके. माझं नाव संजय महादेव पावसकर. मी विखारी कोटणे गावचा पोलीस पाटील आहे. माझी नियुक्ती 2008मध्ये झाली. तर आजच्या सणाचं बोलायचं झालं तर हा आपला शिमगा पारंपरिक सण आहे. जसं वाढलं म्हणजे वडलोपार्जित वाढ जसं करत आले त्या परंपरा आपण आजपर्यंत जपत आलो. तर हा आपला सण होळी पौर्णिमेपासून सुरू होतो. होळीच्या दिवशी आपण आंब्याचं झाड तोडतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी ते झाड आपण होळीच्या मांडावर नेऊन ते उभं करून त्याचा होम वगैरे करून तिथपासून पालखीचा आपला शुभारंभ होतो. त्या दिवशी आपण पालखी साधारण होळीच्या दुसऱ्या दिवशी पालखीचे आपण रुपडे लावतो, पालखी सजवतो, निशाणं सजवतो आणि 1-2 दिवसासाठी आपण गावाची सीमा असते ना ती पालटण्यासाठी आपण बाहेरच्या गावात जातो. बाहेर 2 वस्ती केल्यानंतर आपण गावात येऊन आपल्या गावातली प्रत्येक वाडीनुसार मानकऱ्यांची घरं घेत एक वाडी आपण कवर करत असतो आणि साधारण 3-4 दिवस गावात घरोघरी पालखी फिरल्यानंतर जो काय म्हणजे लोकांचा आनंद उत्सव असतो की वर्षाने देव आपल्या घरी येतो. आपण देवाच्या दारात वर्षभरात किती वेळा तरी जात असतो, पण ह्या दिवशी आपल्या दारात देव येत असतो आणि ह्या सणानिमित्त मुंबईचे चाकरमणी वगैरे आवर्जून 1-2 दिवसासाठी तरी गावाला येत असतो. धन्यवाद, तुम्ही माहिती दिलात. थँक्यू. बरं वाटलं. आज या ठिकाणी ह्या वाडीमध्ये, आज ह्या ठिकाणी धनगरवाडी आहे. ह्या वाडीमध्ये आदिष्टी देवीची ह्या ठिकाणी पालखी येणार आहे. तर हा उत्सव आजचा कसा असणार आहे साहेब, त्याच्या संदर्भात द्या सांगा. आज सकाळपासून आपण त्याच्यासोबतच आहात आणि ते करत असताना आपण ह्या ठिकाणी आलेले आहात, पोचलेत अगोदर. गावची धनगरवाडी आपल्याच गावाचा एक पार्ट असून थोडीशी गावाच्या लोकवस्तीपासून थोडीशी दूर आहे. तर तिथे आम्ही दरवर्षी या वाडीला म्हणजे घरोघरी फिरता येत नसलं तरी इथे एक वडाचं झाड आहे. त्या वडाखाली आम्ही परंपरा म्हणजे जसं आत्तापर्यंत लोक येत चालली त्या पद्धतीने ते वडाच्या झाडाखाली आम्ही पालखी आणतो. इथे धनगरवाड्यातील आपले सगळे लोक इथे येऊन देवीची ओटी भरतात. त्या एका ठिकाणी सण साजरा म्हणजे उत्सव साजरा करून इथे एक महाप्रसादाचा एक कार्यक्रम होतो. इथे महाप्रसाद घेऊन इथून देवीचा आजच्या सांगता समारंभाचा इथून एक रोंबट असतं आज, ती इथून त्या रोमटाला सुरुवात होते आपली दरवर्षी. इथून पालखी निघाल्यानंतर देवळात जाऊन तिचा समारोप होतो. ओके, थँक्यू. हे आमचे माझ्या मिस्टरांचे मामा आहेत आणि हे आमच्या आता रिटायरमेंट आहे, एअर इंडियामध्ये कामाला होते आणि आता हे 7-8 वर्षापासून गावी असतात, येऊन जाऊन असतात म्हणजे मुंबईला ते. पण आता ते आमच्या वाडीचे अध्यक्ष आहेत आणि पुरा हा कारभार आमच्या वाडीचा ते सांभाळतात. सगळ्यांना सांभाळून एकजुटीने कामधंदा सगळं करतात, मुंबईलाही व्यवस्थित. आणि माझ्या मिस्टरांचे एकदम खास आणि फेवरेट मामा. एक
जरा बाबाला बसायचं परत धुपाचा काय लागलं काय वाऱ्याने जाते बाबा लाव हे करून ओवाळून ठेवून देते निवड ठेवलं गुळ ठेवलं ना बाबा समय जरा तिथे पिंजर मी लावून देते तुम्हाला. नाही होते होते
पालखी